तुकाराम मुंढेनंतर FSSAI ॲक्शन मोडवर आलेला आहे। खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी आणि इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा बजावण्यात आल्यात। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप आहे। क्विक कॉमर्स या क्षेत्रात 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी इन्स्टामार्टला FSSAI न म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं चांगलाच दणका दिलाय। FSSAI न स्विगी इन्स्टामार्टला 1-2 नव्हे तर तब्बल 9 नोटिसा पाठवल्या। तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यात धडक कारवाई सुरू असतानाच आता FSSAI न जोरदार कारवाई सुरू केली आहे। ग्राहकांना मुदत संपलेलं, खराब झालेलं, सडलेलं आणि दूषित अन्नपदार्थ पुरवल्याचा गंभीर ठपका स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीवर ठेवण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा कंपनीनं त्यावर कोणतीही ठोस पावलं किंवा कारवाई केलेली नाही। उलट काही ग्राहकांना फक्त परतावा देऊन अन्न सुरक्षेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केल्याचाही ठपका स्विगी इन्स्टामार्टवर ठेवण्यात आला। मुदत संपलेली आणि दुर्गंधी येत असलेली अंडी, वे प्रोटीन, मॉइस मद्रास मिक्सचरची विक्री केली जात असल्याची तक्रार FSSAI ला मिळाली होती। लहान मुलांचं अन्न अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित स्थितीत आढळून आलं आणि अयोग्य साठवणुकीमुळे हे उत्पादन खराब झालं अशी ही तक्रार FSSAI ला प्राप्त झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकानं परत केल्यानंतर सुद्धा कंपनीनं तेच खराब उत्पादन पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचाही आरोप आहे। FSSAI न स्विगी इन्स्टामार्टला या सर्व त्रुटींवर लेखी स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण पुरावे सादर करण्याचे आदेश दिले। तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कंपनीनं काय उपाययोजना केल्यात याचाही अनुपालन अहवाल मागवलाय।